सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने देवाचे पूजन प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसा विवासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे देह समीर भजे देवा भार काहीच न घ्यावा होईल घवा तुका म्हणे आनंदे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसा विवासर निद्रा बहुभाषण महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दान्तुं मुनीन्द्रं समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृती जयांची या केली या स्मरण होईल सकळ विद्यांचे अनुकरण तेची बंधू श्रीचरण तेची नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पाया काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने देवाचे पूजन प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा चौकडीचा 4 चरणांचा अभंग आहे. आपल्या सर्वांच्या पाठातील असेल किंवा प्रमाण घेतला असेल पण परमार्थ महाधन अरे धन्यवाद श्रोत्यांसाठी. तर तुकाराम महाराज या अभंगात सांगतात की जीवानी जन्म घेतल्यानंतर त्याची स्थिती काय असायला पाहिजे. काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने देवाची पूजन प्रदक्षिणा तुळशीच्या हे करत असताना आहारामध्ये सुद्धा काही नियम दिलेले आहेत. तो आहार कसा असायला पाहिजे, त्याचं बोलणं कसं असायला पाहिजे, त्यांनी झोपलं किती पाहिजे, त्यांनी राहिलं कसं पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसा विवासर निद्रा बहुभाषण. पहिल्या 2 चरणात
काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं काय फळ आहे ते संत तुकाराम महाराज सांगतात. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. एका स्तर वर आल्यानंतर त्याला काय फळश्रुती आहे. तदनंतर एक अशी स्थिती येते, काही जगाचा आत्तापत्ता नसतो, त्याचं तन मन धन भगवंताच्या चरणी असतं. देह समीर पजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा, तुका म्हणे आनंदे विठाला विठाला, 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 महाशिवरात्रीनिमित्त संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र विंचूर येथे. याला श्री क्षेत्र असं म्हटलेलं आहे कारण या गावाला ज्यांचा पदस्पर्श झालेला आहे असे श्री संत जुनागडे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. हे वर्ष कितवं आहे? सांगतात नाही. काही सांगता येणार नाही. अनादी कालापासून, म्हणजे सनातन धर्माची जी व्याप्ती कुठपर्यंत आहे विंचूरला आल्यानंतर समजतं. मागच्या पिढीला विचारा कधी सुरू झाला, कल्पना नाही. म्हणून आम्हाला ते बोरसे प्रभू म्हटले, मी म्हटलं जे गायनचारी ना, जे गेल्या वर्षी तेच ह्या वर्षी आहे का? ते म्हणे आम्ही गायनचारी बदलत नाही म्हणे, 50 वर्षापासून तेच आहे म्हणे. ते सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर थोऱ्या मोठ्यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्त्याची 6व्या दिवसाची सेवा. माझी पात्रता नाही, माझं इतकं ज्ञान नाही, या अबोध बालकाकडे आलेली आहे. तर जे काही पांडुरंग बुद्धी देतील, जे काही गायक मंडळी सांभाळून घेतील, मृदुंगचारी आहेत, या सर्वांच्या यथाशक्तीने जो कार्यक्रम संपन्न होता. कीर्तनकार जातो 1 तास बोलतो, पण खरं कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ही गुणीजन मंडळी आहेत. मृदुंगचारी असेल, टाळकरी असेल, गायक असेल, यांच्याशिवाय कार्यक्रमाची शोभा नाही. आजचे जे कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे पुढे मला श्रीमान नारायण नामदेव शिरसाट तसेच श्रीमान गोविंद पांडुरंग शिरसाट यांच्याद्वारे माझ्यापर्यंत आलेली आहेत. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आपण पुढील 1 तासात चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. पुढील 1 तासात आपण काहीतरी नक्कीच घरी घेऊन जाणार आहात. 100% काहीतरी घेऊन जाणार आहात. आजच्या कार्यक्रमासाठी जे लाभलेले जे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण राजेंद्र महाराज घायाळ, कोणी राजेंद्र महाराज ते काय पलीकडे, धन्यवाद. हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज देहरडे, इकडे महाराजांचं नाव हे इकडे तुकाराम महाराज, शिकळस गायनाचार्य हरिभक्त परायण महाराज सोराडे. आम्ही त्यांना दशकला भेटायला गेलो तो तिथे गोपाळे बाबा असतात. आणि तुम्ही मंगळूरला पण असतात, मंगळूरला असतात. हरिभक्त परायण उत्तम महाराज गायकवाड, हरिभक्त परायण भीमराव महाराज अण्णा, हरिभक्त दिगंबर महाराज देरडे. उपस्थित सर्व भक्तांना नम्र निवेदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन माझ्यासाठी माझ्या गावावरून ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे हरिभक्त परायण रोहिदास महाराज सानप, माझ्यासाठी त्यांनी आज तारीख नाही घेतली. त्यांचं पुण्याला शिवजयंतीचं कीर्तन आहेत. असे व्यक्तिमत्व लाभलेले आहेत. ज्यांनी मला नाशिकहून आणलं असे आमचे मुरदनर साहेब आणि देवरे साहेब, त्यांची मंडळी. खास करून तरुणांची जी उपस्थिती आहे ती खरंच व्याख्यानाजोगी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस पुरुष मंडळी आणि तरुणांची संख्या जास्त आहेत. श्रीमान प्रशांत सोनवणे फार चांगल्या पद्धतीने तरुणांना एकत्र करून हा कार्यक्रम घडवून आणतायत. तर सर्व तरुणांना सहकार्य करावे हीच विनंती. ज्या वेळेस एखादा जीव जन्माला येतो त्या जीवाचे काहीतरी ध्येय असतात. ते ध्येय असताना सरळ स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कोणताही व्यक्ती असेल त्याला सांगता येणार नाही त्याचा मृत्यू कधी येईल. आपण म्हणतो हा म्हातारा झालेला आहे. शास्त्र काय म्हणतं, मृत्यूच्या अगोदरच्या स्थितीला म्हातारपण वृद्धत्व म्हटलेलं आहे. म्हणून बघा तुम्ही 9 वर्षाच्या मुलाला सुद्धा मृत्यू येतो. एखादा मुलगा जन्माला आला, एखादा बाळ मूलता त्याला मृत्यू येतो. एखादा व्यक्ती 90 वर्ष जगलाय
त्याला मृत्यू येतो. म्हणून आपल्याला सुद्धा मृत्यू कधी पण येऊ शकतो. याची जाणीव आपल्याला राहावी म्हणून संत तुकाराम महाराजांनी कोणाला लक्षात ठेवून हा अभंग लिहिलेला याचा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. ज्यावेळेस चिंतन करत असताना विचार आलं, काळ सारावा चिंतन एकांत वासी गंगा स्नाने, देवाचे पूजन प्रदक्षिणा तुळशीचा. देवाचं पूजन गंगा किनारी कसं होऊ शकतं? राजा परीक्षित प्रत्येकाला कधी मृत्यू येईल काही सांगता येणार नाही. मागच्याच महिन्यातली घटना आहे. अजित पवारांचं राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री काय झालं काही सांगता येईल का? नाही. मृत्यू कधी कोणाला घेऊन जाऊ शकतो. एखादा म्हणू शकतो मला काहीच होणार नाही. समजून घ्यायचं तो संपूर्ण वेडा आहे, नाही तर संपूर्ण भगवंतांना शरणागत आहे. पाकिस्तानमधला एक युवक ज्यावेळेस रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झालं, तिथे भारतीय सैनिकांनी वाचवलं. त्या लोकांना एअरलिफ्ट केलं. कुठल्या? पाकिस्तानच्या काही युवकांना. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर कराचीमध्ये तो युवक काम करत असताना तिथे बॉम्बस्फोट झाला. जो व्यक्ती युक्रेनला मारायला पाहिजे होता तो कुठे मेला? म्हणून मरण कोणाला टाळता येतं का? नाही. म्हणून संतांनी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. क्षणभंगुर नाही बरवाचा, वारे सावध तोडा मायाचा. काही नसले मग गळा पडेल फाचा, पुढे हुशार तोडा आहे वारे सावध तोडा मायाचा. काही नसले मग गळा पडेल फाचा, पुढे हुशार तोडा आहे जीवन क्षणभंगुर आहे. क्षणभंग कधी गळ्यात फासा पडेल काही सांगता येत नाही. कधी एखादं म्हणू शकतो नाही मला काही होणार नाही. कधी तुमचा टाइम येईल काही सांगता येणार नाही. ग्रास गेले सत्ता नाही हाती, ग्रास गेले सत्ता नाही हाती. सत्ता नाही हाती, ग्रासगिरी सत्ता नाही हाती. क्षणभंगुर आहे जायन कळता, क्षणभंगुर आहे जायन कळता. ग्रास गेले सत्ता नाही हाती, ग्रास गेले सत्ता नाही हाती. क्षणभंगुर हे जायन करता, क्षणभंगुर हे जायन करता. ग्रासगिरी सत्ता नाही हाती, ग्रास गेले सत्ता नाही हाती, हाती. नाही हाती, नाही हाती. काही सत्ता हातात आहे का आपल्या? काहीच नाही. ज्यांची सत्ता आहे त्यांची 5 वर्षासाठी असते, तिथेच असते. बरोबर? ज्यांना लोकांनी निवडून दिलेले आहे ते विधानसभेत बसतात, लोकसभेत बसतात, राज्यसभेत बसतात. पण ज्यांना स्वतः भगवान पांडुरंग स्वतः निवडतात ते विंचूर येथे धर्मसभा मंडपात बसतात. तर ही तुमच्यावर विशेष कृपा आहे. संतांनी नेहमी सांगितलेलं आहे आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे पहा, काळ जपत असे पहा. सोयीताचा घोर पहा, सोयीताचा घोर पहा. ध्यानी रहा श्री हरीच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, ध्यानी रहा श्री हरीच्या, धनदारा पुत्र जन, धनु सोयारे विष्णुर. सर्व विद्या जाणून शरण हरी. देवासी हे सावध व्हा. तुम्हाला वाटत असेल माझी गाडी माझी बंगला नाही, हा काळ कधीही आपल्याला घेऊन जाईल. म्हणून पुराणाचे अभंग आहेत, भगवद्गीता भागवतम आहे. आणि जर तुम्ही हे भगवंताचं स्मरण केलं ना, भगवंत काळजी करतात. तसं बघायला गेलं परीक्षित राजाचा काही संबंध नसताना परीक्षित राजाची एकच ओळख, अर्जुनाचा नातू. ज्या अर्जुनाला भगवान कृष्णांनी महाभारताच्या युद्धात प्रत्येक वेळी सहाय्य केलं, त्या
अर्जुनाची गॅरंटी, त्यांच्या फॅमिलीची गॅरंटी भगवान कृष्ण स्वतः घेतात. राजा परीक्षिताला वाचवलं. सर्वांना माहिती, अश्वत्थामाने ज्यावेळेस ब्रह्मास्त्र चालवलं, भक्ती कोणी केली? अर्जुनाने. आता इथे जेवढे बसलेले, जे कोणी रामकृष्ण हरी म्हणतात, कोणी जप करतायत, कोणी सप्तासाठी सहकार्य करतायत, भक्ती कोणी केली? तुम्ही करतायत. 100% त्याचा फल तुमच्या लेकरांना, तुमच्या पुढच्या पिढीला होईल. अर्जुनाला जरी भगवंतांनी सहकार्य केलं, राजा परीक्षित ज्यावेळेस जन्माला येणार त्याच्या अगोदर उत्तराच्या गर्भावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र वापरलं. ब्रह्मास्त्र, आजच्या युगात त्याला ॲटॉम बॉम्ब म्हणतात. ॲटॉम बॉम्ब एका ठिकाणी पडला, हिरोशिमा नागासाकीमध्ये काय झालेलं आहे, जे विद्यार्थी 10वीला गेले असेल त्यांनी बघितलं असं दुसऱ्या महायुद्धाचे काय काय परिणाम भोगावे लागतात. बघितलं, भगवान कृष्णांनी अंगठ्या एवढं रूप घेतलं आणि उत्तरेचं रक्षण केलं. आणि ज्यावेळेस राजा परीक्षिताचा जन्म झाला, प्रत्येकाची कॉलर घ्यायचे. हाच व्यक्ती मला वाचवायला आला होता का? याची कॉलर ओढायची. हा होता का? नाही. ते प्रत्येकाचं परीक्षण करत होते. म्हणून राजाचं नाव काय झालं? परीक्षित. काय नाव झालं? परीक्षित. आणि तुम्ही समजायला पाहिजे, त्यांनी कुठला संघ घेतला. ज्यावेळेस कळलं त्यांना आपली काही गॅरंटी, संपूर्ण पृथ्वीचे सम्राट होते. आपण कोणत्या घरात? आपले 2 लेकरं, 1 घर, 5 एकर. आपलं काय नियंत्रण नाही, काही नियंत्रण नाही. पण संत तुकाराम महाराज आपल्याला मार्गदर्शन करतायत. आता तरी जागे व्हा. उठ जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरी आता, भावे चरणी ठेवा माता, कमी वेथा जन्माचा. जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखी व्यथा जन्मा. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. सोर निचल्या काढून भागा भागा. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. सोर निचल्या काढून भागा भागा. आता जागा रे बहिणो जागा. आता जागा रे बहिणो जागा. जागा. जागा हो, जागा हो. जे झोपलेले आहेत त्यांना सांगा, जागा हो, जागा हो. आणि काय जागा व्हायचंय आपल्याला? त्यांनी राजा परीक्षित महाराज एकटे भागवतम ऐकायला बसले का महाराज? किती ऋषीमुनी होते? किती जण शुक्तालला गेलेले? बरं, नैमिषारण्य शुक्ताला किती ऋषीमुनी होते शुक्तालला? 80,000 ऋषीमुनी होते. भक्ती कधी एकट्यात होत नाही. संत तुकाराम महाराज वैकुंठात गेले, एकटे गेले, पण भक्तांच्या संगतीत गेले. जेवढ्या संतांच्या समाध्या आहेत, तुम्ही आपल्या सर्वांचं आराध्य देव संत निवृत्ती महाराज, वारकरी संप्रदायाचे पहिले संत संत निवृत्तीनाथ महाराज, त्यांच्या समाधीच्या वेळेस विठ्ठल रुक्मिणी आले होते. त्यावेळेस संत नामदेव स्वतः पुढाकाराने सर्व वारकऱ्यांना घेऊन आले. माऊलींचा सोहळा, समाधी सोहळा काय आपण बघितलेला आहे. आज काय तो चाललोय, एकट्या माणसानं होतो. तो म्हटलं नाही, मला देव प्रसन्न होईल, समजून घ्यायचं. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. मनाप्रमाणे काही नसतं. साधू संतांनी त्याला आचारसंहिता दिलेली. काय दिलेली आहे? आचारसंहिता. मनाने काहीच होत नसतं. म्हणून त्यांनी कुठलं स्थान निवडलं? गंगा. गंगाच का निवडली? कारण भगवंताच्या चरण कमलापासून गंगा नदी आलेली आहे. मायबाप सज्जनो, भगवंताचा ग्रंथ अवतारे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता, भागवतम भगवंताचा ग्रंथ अवतारे. भगवंत ज्या वेळेस एखाद्या क्षेत्राची निवड करतात त्याला धाम म्हणतात. एखादा व्यक्ती म्हणत असेल भगवंत आम्हाला कृपा करू शकत नाही, भगवंतानी गंगा नदी, गोदावरी नदीचं रूप धारण केलेलं आहे. बरेच लोक येतात म्हणतात आम्हाला भगवंताचं दर्शन मिळत नाही. भेटतं तुम्हाला. शास्त्रात असं सांगितलेलं आहे, ज्या वेळेस एखादी नदी वाहत असताना त्यांना कोणाचा स्पर्श झालेला आहे? भगवान विष्णूंच्या चरण कमलांचा. भगवान विष्णूंच्या नाही, भगवान शिवांचा सुद्धा स्पर्श झालेला आहे. ज्या वेळेस हवा येते, त्या हव्याच्या स्पर्शात जर आपल्याला आलो महाराज, तर भगवंतांच्या चरणावर आपण डोकं ठेवलं हे फळ मिळतं.
ही कृपा कुठे आहे तुम्हाला? आणि जे लोक म्हणतात ना, नाही आम्हाला कधीच देवाला पूजन नाही करू दिलं, तुम्ही शास्त्र कुठं समजलात? तुम्ही ज्यावेळेस एखाद्या भक्ताचा अवतार आहे, भगवंत भक्ताचा अवतारात येतात आणि सर्वांना मार्गदर्शन करतात. भक्तांच्या रूपात जरी तुम्ही भक्तांचा संघ जरी घेतलात तर तुम्हाला भक्तांची कृपा मिळते. म्हणून स्नान करताना सकाळी उठल्यानंतर काय काळ सारावा चिंतने, कायम नामस्मरण करा. भगवंतांनी सांगितलेले, तुकाराम महाराज अभंगात सांगतायत. आणि जर वेळ मिळत नसेल, तुम्ही काहीतरी निश्चित वेळ करा. सकाळी उठल्यानंतर किती जण म्हणतात, धन्यवाद देवा मला आजचा दिवस बघायला मिळाला? किती जण म्हणतात? नाही. सकाळी उठल्यानंतर आपण म्हटलं, धन्यवाद माऊली तुकाराम, आज मला तुम्ही सेवा करण्याची संधी देणार आहात. किती जण उठले आणि म्हटले, देवा धन्यवाद. आणि उठल्यानंतर आपलं शरीर चांगलं चालतंय, काहींना दिसत नाही, काहींना चालता येत नाही, त्याच्यासाठी सुद्धा आपण भगवंतांना धन्यवाद दिलं पाहिजे. स्नान करताना नाव घेतले पाहिजे. आता मी म्हणेल हर हर गंगे, तुम्ही म्हणायचं जय मा गंगे. स्नान करताना दररोज माय भगिनी कोणी असेल, पुरुष मंडळी असेल, कोणत्याही वयाचं असेल, मी काही म्हटलं तुम्ही काय म्हणायचं? जय मा गंगे. हर हर गंगे, जय महागंगे. श्रोते मंडळी म्हणू द्या, हर हर गंगे. घाबरू नका, शनी महाराज समोर आहे. शनी महाराजांकडे काय आहे? धनुष्य. सांभाळून बघा, सर्वांनी बोला. आणि भगवान शंकर पण बघताय, जिथे कथा चालते तिथे नारद मुनी भगवान शंकराच्या हातात काय आहे? फुलं आहे का त्रिशूळ आहे? हां. दुर्गादेवीच्या हातात काय आहे? हां, सांभाळून राहा. हनुमानजीच्या हातात काय आहे? गदा. हर हर गंगे. महाराज जेवायचे का? बर 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 बर. हर हर गंगे पाप मोचनी विष्णुपादनी मोक्षदायनी संकटहरणी. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. एवढं जरी तुम्हाला म्हटलं, तुम्ही गंगा नदीत डुबकी मारेल याचं फळ तुम्हाला मिळेल. एकदम सोपा झालं ना. काहीतरी घेऊन जाल म्हटलो होतो काय? हर हर गंगे जय मा गंगे, पाप मोचनी जय मा गंगे, विष्णुपादनी जय मा गंगे, संकटहरणी जय मा गंगे, मोक्षदायिनी जय मा गंगे. गंगे गंगे हर हर गंगे, हर हर गंगे. गाढवाच्या लग्नातली गंगूबाईनी बरं का. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. गंगामाई आणि यमुनामध्ये चर्चा झाली. गंगामाई म्हणते यमुनामाईला, अगं तू श्रेष्ठ आहे, कारण भगवान कृष्ण तुझ्या नदीत यायचे, त्याचे बाल सवंगडी असेल, राधाराणी असेल, यमुने स्नान करायचे. यमुनामाई फार खुश झाली. यमुनामाई भगवान कृष्णांकडे गेले आणि म्हणे, अगं अहो देवा, गंगामाई फार श्रेष्ठ आहे म्हणे, असं म्हणत होते. पण गंगामाई मला म्हणते तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. काय देवा, खरं आहे का? भगवंत म्हणतात ते एकदम बरोबर आहे, पण जिथं सर्व भक्त येऊन कथा करतात ती जागा माझ्यापेक्षा जास्त पवित्र असते. राजा परीक्षित एवढ्या भक्तांबरोबर बसले, त्यामुळे तुझ्यापेक्षा जास्त महिमा कशाची आहे? गंगामाईची. म्हणून दररोज स्नान करताना हर हर गंगे जय मा गंगे यमुनामाईचं स्नान करायचं. तर तुकाराम महाराज सूचना दिली काय? हरिनाम घ्या काळ सारावा चिंतने.
एकांतवासी गंगा स्नान करा. नंतर किती जण आहेत तिथे दररोज तुळशी महाराणीला प्रदक्षिणा करतात आणि पाणी घालतात बरं? हां, हे बघा पुरुष मंडळी फार कमी. हां, तुम्ही म्हणत असाल माझ्या पत्नीने, हे बघा वा वा, तुमची पत्नी आहे का, धर्मपत्नी आहे इथे? नाही घरी. घरी ना, बरोबर. तुम्ही जेवढं म्हणताय अर्ध तिकडं चाललंय. तर पुरुष मंडळी, पत्नीने जेवण केलं तर आपण जेवण करतो का? जेवतो, बरोबर. दररोज तुळशी महाराणीला प्रदक्षिणा केला पाहिजे. शास्त्रामध्ये श्लोक आहे, वृंदावनी विश्व पूजिता विश्व पावनी पुष्पसारानंदनीच तुलसी कृष्ण जीवनी. हे तुळशी महाराणीचे नाव आहे. माझ्या मागे बोला, वृंदावनी विश्वपूजिता विश्व पावनी पुष्पसारा नंदनी तुलसी कृष्ण जीवनी. तुमचे वैकुंठाचे द्वार उघडले. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीने पांडुरंगाची जरी भक्ती नाही केली, पण जरी तिने तुळशी महाराणीची भक्ती केली आणि प्रदक्षिणा केल्यावर यानी कानीच पापानी ब्रह्महत्याधिकानीच तानी तानी प्रणशंती प्रदक्षिणापदे. ब्रह्महत्येचं पाप जातं. कुठे? आज त्र्यंबकेश्वरला गर्दी काय, ऋषिकेश हरिद्वारला, नाशिकला का लोक येतात? काय पाप केले आम्हाला नाही सांगता येणार. काहीतरी प्रायश्चित्त करता येईल की नाही? बेस्ट वे काय? तुळशी महाराणीला जल अर्पण करायचं दररोज. फक्त रविवारी आणि द्वादशीला नाही, सॉरी, तुलसी महाराणीला जल अर्पण करायचं, दररोज जल अर्पण करायचं. भगवंतांना तुलसी पत्र व्हायचं फक्त 2 दिवस सोडून, द्वादशी आणि रविवार. द्वादशीच्या दिवशी तुलसी महाराणीचं प्राकट्य झालेलं आहे आणि तो दिवस होता रविवारी, म्हणून या 2 दिवस आपण तुलसी महाराणीच्या पानांना स्पर्श करत नाही. शास्त्रात असं सांगितलेलं आहे. तुलसी महाराणीच्या फक्त पानांकडे जरी बघितलं ना, पान, तुलसी पत्र, पानांकडे बघितलं, भगवान विष्णू याची नोंद घेतात की मला अतिप्रिय काय आहे? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, पैशाला प्रीती करी भोळ्या भाविका, नामापद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदे तसे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, पैशाला प्रीती करी भोळ्या भाविका, नामापद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदे काय प्रिय भगवंताला? बुक्का आणि तुळशी. बस तुळशीच्या पानाकडे जरी बघितलं, आपलं कार्य 100% पूर्ण होईल. म्हणून तुळशीची सेवा काय अवघड आहे का? काही अवघड नाही. आणि देवाचं पूजन सांगितलेलं आहे. सत्य ज्योतिर्लिंग बारा, सत्य ज्योतिर्लिंग बारा, सत्य ज्योतिर्लिंग बारा, सत्य ज्योतिर्लिंग बारा. प्रात काळी स्मरण करा, प्रात काळी स्मरण करा, काळी स्मरण करा, काळी स्मरण करा. कोटी कुळे उद्धरा, कोटी कुळे उद्धरा, कोटी कुळे उद्धरा, कोटी कुळे उद्धरा. अवतारा बापा हो, अवतारा अवतारा बापा हो. अवतारा बोलो. वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ, मोक्षदाता तो समर्थ. वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ. तुम्हाला प्रश्न पडला असेल, भगवान शंकराचा इथे काय संबंध आहे? किती जण काशीला गेलेले आहेत? बरोबर, हात खाली घ्या. सोन्याची मांजर, चांदीची मांजर, ओके, असू द्या. तिथे एक घाट आहे, एखादा जीवात्मा जातो तिथे जातात. त्या घाटाचं नाव काय? मणिकर्णिका घाट. वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ. भगवान शंकर
त्या जीवात्म्याच्या कानात राम 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 चरणात संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, हे नियम पालन करा, तुम्ही पालन करा, काही करा, तरच तुम्ही भक्तीच्या स्तरावर याल. एवढा धडधडीचं हे 2 नियम पालन करा. नामस्मरण करा, गंगा पूजन करा, तुळशी प्रदक्षिणा करा, आहारावर नियंत्रण ठेवा. आहार काय सांगितलं? कधी तुम्ही बिना कांद्याला लसूण स्वयंपाक बनवा. कोणता दिवस सांगितला? द्वादशी. द्वादशीला इथून सुरुवात करा. हळूहळू हळू नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. हळूहळू. फक्त सांगू नका आज कांदा लसूण नाही, बाय तोंड वाकडं करतात. सांगितलं ना, नाही मनात ग्रह करतो व्यक्ती, ग्रह करतो नाही, सगळं व्यवस्थित होतं. ही मनाची धारणा आहे, दुसरं काहीच नाही. शक्ती महाशक्ती काय नाही नाही कांदे लागवड करा हो, पुढच्या वेळेस तुम्ही म्हणशाल. नाही नाही, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. नाही ऐका, त्याचं मी शेवटच्या चरणात सांगेल. खूप छान बोलतात. आता मला सांगा, ही बाबा विचारतायत कांदे लागवड करायची का नाही. खूप छान प्रश्न विचारला. मी काय दुसऱ्या बाबांसारखं नाही पाकिटं घेऊन चुपचाप निघून जाईल. तुमच्यापेक्षा मला त्यांचं विचार, आणि मला पाकिटं भेटलं पाहिजे या विचाराचा माणूस नाही मी. जे आहे ते स्पष्ट. बाबा 2 गोष्टी आहे, शास्त्र आणि शस्त्र. काय? शास्त्र आणि शस्त्र. शास्त्र कसं वाचल्यानंतर शस्त्र कसं चालवायची याची अक्कल येते. शास्त्र बरोबर. मी म्हणतो सहनशील बना, शांत बना. उद्या एखादा आला तलवार घेऊन मला सहनशील बना, शांत बना. मी शांत बसलं पाहिजे? नाही, त्याच्या 2 टाकल्या पाहिजे. तो आपल्यावर वार करण्याच्या अगोदर धर्माच्या बाबतीत बरं का. उद्या नका भांडण करून काढू तुम्ही. हां, काळे महाराजांना फोन येईल. तुमची ती रोजीरोटी, तुम्हाला कांदा लावायचा आहे, तुम्ही नका खाऊ, तुम्ही तो विका. माझं काही म्हणणं नाही दादा. शेवटी आपल्यावर भगवान कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. काय सांगितली? भाऊ मी तुला गीता सांगितली, त्याचं पालन करायचं का नाही तू ठरव म्हणे. कीर्तनकार येतो, आम्ही सांगू याचा हा फायदा, याचा हा तोटा आहे, हे तुमच्या हातात आहे, तुम्ही तुमचा तो निर्णय घ्यायचा. पण जिथं आपल्या रोजीरोटीवर प्रॉब्लेम येईल, तुम्ही थोडी ॲटलिस्ट जे कांदे लावतायत ॲटलिस्ट ते मटण मच्छी खाण्यापेक्षा चांगले ना. तुम्ही कोणत्या जीवाची हत्या तर नाही करत आहे ना. लावा ना कांदा, कोण काय म्हणतंय, पण तो आहारात नका घेऊ. बाबा उत्तर कळलं? हां, परत नका उद्या जाऊन. हां बरं का. चला आता अभंगाकडे येऊया. प्रश्न विचारत चला. तुम्ही प्रश्नच विचारत नाही म्हणून बाबा 40 मिनिटात येतो, काही सांगून जातो, आणि ती म्हणतात वा काय सांगितलं. एकच नंबर. काय गायन केलं? अहो कीर्तन गायनासाठी आहे. हा नाही, तुम्हाला खडसून सांगणार एकच पीठ आहे, नारदाचं पीठ आहे. इथं तुम्हाला मनोरंजन हवं आहे, इथे तुम्हाला व्याख्यानं हवे आहेत, इथे तुम्हाला आईचे गाणे पाहिजेत. तुम्हीच हा समाज लाडून ठेवलाय. तुम्हीच हा समाज लाडून ठेवलाय. का विचारत नाही? बाबा तुम्ही जो अभंग सांगितला, काय मी काय केलं पाहिजे? विचार आलाय माझ्या गळ्यात तुळशीची ही माळ ना घालू, तुळशीची माळा घाला, असं आलाय विचार. त्या बाबाचं काय आचरण बघा, विचार करा. हेच एक पीठ आहे, हेच एक पीठ आहे जे जगाला छत्रपती शिवाजी महाराज कुठून प्रेरित झाले? याच नारदाच्या गादीवरून प्रेरित झाले, याच नारदाच्या गादीवरून. आणि तिथले आचारसंहिता, तिथले सदाचार आपण जर हे का बांधतो उपरणं? हे उपरणं का बांधतात? मर्यादेच्या पलीकडे बोलायचं नाही, त्याच्यासाठी हे फडावर बांधतात. आणि महाराज नाही म्हणत, त्यांना बुवा म्हणतात. बरोबर, महाराज बुवा म्हणतात. ते म्हणतात महाराज म्हणजे महाजन. महाजन म्हणजे कोण? ज्यांचं संपूर्ण आयुष्य भगवत धामात गेले. आपल्याला आपलं लेकरूनी दिसलं, अरे पिंट्या सोन्या कुठे? आपली अशी अवस्था आहे. म्हणून काळाची गरज आहे. तुम्ही असे कीर्तन लावत चला ज्याच्याने तुमचा उद्धार होईल. अहो आईचं वर्ष श्राद्ध, एकाचं वर्ष श्राद्धाला तो जीवात्मा तिथे जातो आणि हा म्हणतो आई माझा, म्हणजे मायाचा. हा म्हणजे ते नाही, असे बरेच जण म्हणतात. आपण कीर्तन बंधनात येण्यासाठी म्हणतो का बंधनातून मुक्त होण्यासाठी? अरे बोला ना. बंधनातून मुक्त होण्यासाठी. आता जी आई गेली, जे वडील गेले तिथं, आणि हा रडायला लागला,
हा बंधनात अडकला जातोय का बंधनातून मुक्त होतोय? बंधनात आठवत. विचार करा. मुनींनी कीर्तन परंपरा साधारण नाही, असाधारण कीर्तन परंपरा आहे. विषयाकडे येऊया. शक्ती, महाशक्ती, देव, महादेव, सागर, महासागर, देवी, महादेवी, धन, महाधन. धनाची आणि महाधनाची तुलना होऊ शकत नाही. पाकिटाबद्दल नाही बोल का. धन महाधन. तुकाराम महाराजांना माहिती होतं, भाऊ मी तुझ्याकडे कामाला येतो पण मला याचा मोबदला काय मिळणार आहे? मोबदला काय? मोबदला काय मिळणार आहे? तर काय, एक असतं स्वार्थ, एक असतं निस्वार्थ, त्याच्या पलीकडे आहे परमार्थ. हा परमार्थ, परमार्थ सर्वांनी समजून घेतलाय. तो परमार्थ समजायचा असेल तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, जर तुम्हाला ते महाधन पाहिजे असेल तर आयुष्याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या. परमार्थ महाधन सोनी देवाचे चरण. ओ परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. हो परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. पावया जगन ये उपाय लाभाचे, ये उपाय लाभाचे, ये उपाय लाभाचे, ये उपाय लाभाचे, ये उपाय लाभाचे. युक्त यार विहार युगाय विहार. युगाय विहार युगाय विहार. हो भावया जतन हे उपाय लाभाचे. भावया जतन हे उपाय लाभाचे. हो भावया जतन हे उपाय लाभाचे. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. हो युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. हरी हरी. ते धन काय? धन आपल्याला माहिती पाहिजे. गेल्या वर्षी बोललो तो, कदाचित तुम्हाला कल्पना असेल. संपत्ती, घर, गाडी, बंगला, तुमचं प्रारब्ध चांगलं आहे म्हणून तुम्हाला आहे. पण ज्यावेळेस भगवान त्याची कृपा होते त्यावेळेस तुम्हाला परम अर्थ समजतो. परम अर्थ, 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 तो अर्थ. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान शंकराचं वाहन काय आहे? नंदी. अरे बा. गणपतीचं? खूप छान. दुर्गादेवीचं? वाघ, सिंह. भगवान शंकराच्या गळ्यात काय? सर्प. बघा आता भगवान शंकराच्या गळ्यात सर्प. भगवान शंकराचे प्रथम पुत्र आहे कार्तिकेय. कार्तिकेयचं वाहन काय? मोर. कोणाला खातो? सापाला. साप कोणाच्या गळ्यात आहे? बापाच्या. उंदीर तुम्हाला मला खातो का साप उंदराला खातो? हां बरं झालं, मला वाटलं तुमच्याकडे. साप कोणाला खातो?
उंदराला. मूषक कोणाचं वाहन आहे? वा, गणपती बाप्पा. माता दुर्गाचं काय वाहन आहे? भगवान शंकराचं वाहन काय? वाघाने नंदीला खायला पाहिजे तरी ते एकदम शांत. हे तो भाऊ बहिणीचं पटत नाही. भाऊ म्हणतो बापरे, तुला अर्धा एकर दिलं होतं ना, तुला नोकरी लागली ना, आमचा विचार कर. पटत का तुला? काठ्या काढतात, काठ्या काढतात. काय काढतात? काठ्या. परमार्थ नाही समजला ना आयुष्याचा, परमार्थ नाही समजला. आपल्याला प्रभू रामचंद्र सारखं इतकं वियोगात नाही जगायचंय. भगवान श्रीकृष्णांचे हजारो लाखो करोडो गोपी तसं नाही जगलं. भगवान शंकरासारखं महाशिवरात्री ना, पत्नी जवळ, मुलगा जवळ, दोन्ही मुलं जवळ. ही बॅलेन्स्ड फॅमिली. काय? बॅलेन्स्ड फॅमिली. जर साप शांत राहू शकतो त्याला एकच अर्थ की यांना आयुष्याचा अर्थ परमार्थ समजलेला आहे. काहींचे जातात, काय कुठं जायचं ते म्हणतात देवच नाही. एक मुस्लिम व्यक्ती भेटला मला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा. ते म्हणे मी नमाजला जातो म्हणे, पण माझा देवावर विश्वास आहे का नाही म्हणे, मी घोटाळा झाला आहे. काय घोटाळा झाला आहे? नाही म्हणे मला अशा लोकांचा संघ मिळाला आहे ते मानत नाही. म्हटलं नाही भाऊ, आमच्याकडे भारी, आम्ही रामकृष्ण हरी, आमचे नातेवाईक मस्त वारीला दिंडीला जातात. ते म्हणे खूप चांगलं आहे, तुम्हाला कमी वयात समजलंय, कमी वयात समजलंय. आयुष्याचा अर्थ काय? हे जेवढे लहान मुलं ना त्यांना आयुष्याचा अर्थ समजलेला आहे. आयुष्याचा अर्थ समजलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस एक कोळी यायचा, माशांना पकडून घ्यायला जायचा, एक मासा नेहमी वाचायचा, मासा नेहमी वाचायचा. ते बाकीचे म्हणतात अरे काय भांडण, काय तुझ्याकडं कोणती जडीबुटी आहे? तो कोळी आहे, तो तुला पकडतच नाही. तो म्हणतो मी काय करतो, ज्यावेळेस तो कोळी पाण्यात पाय ठेवतो ना, मी त्याच्या पायाजवळ जातो. मी कुठे जातो? त्याच्या पायाजवळ जातो. आणि ज्यावेळेस जाळं फेकतो तो त्याच्या पायाजवळ फेकतो का? नाही. अगदी त्याच पद्धतीने जरा हार वाचवायचा असेल आपल्याला तर भगवंताच्या चरण कमलांचा आश्रय घेतला पाहिजे. हे समजून घ्या. अतिशय सोपं आहे, काही नाही, एकदम सोपं आहे. काहीच एकदम सोपं आहे. तुलसी महाराणी घ्यायची, भगवान त्याच्या चरण कमलावर, काहीच नाही करायचंय. जोडी देवाचे चरण, अतिशय सोपं. म्हणून आपण जोपर्यंत समजा, भगवंतानी फक्त काय सांगितलंय, तुम्हाला या पाप पुण्यातून उठवले जाईल. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्य अंगात. या पाप पुण्याच्या वरती व्यक्ती निघून जातो. आता हे जे तुम्ही सत्संग ऐकतायत हे तुम्हाला पाप, आणि तुम्ही ज्या वेळेस रामकृष्ण हरी मला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी ज्यावेळेस व्यक्ती म्हणतो त्याचे पाप पुण्य खटा 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 जातात. तो पाप पुण्याच्या पलीकडे जातो. ठाव नाही सुख दुःखा, तुका नाचे कौतुका. त्या पलीकडे जायचं आपल्याला. हे पाप आणि पुण्यात राहिला पुनर्पी जननम पुनर्पी मरणम, अजिबात नाही. याच्यातून आपल्याला मोकळं बाहेर निघायचंय. हे अतिशय पहिल्या स्टेजवर आहे. नियमांचं पालन केल्यानंतर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, हेच आपल्याला काम येणार आहे. हेच काम. अजमिलाने काय केलं होतं? कोणाला आवाज दिला? लेकराला आवाज दिला, नारायण. अरे लेकरूनी आलं. यमदूत समोर दिसल्यानंतर, यमदूत अतिशय प्रिय व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला येते, कधी त्या प्रिय व्यक्तीची आठवण होते? ज्यावेळेस संकट येतं. आई, बाबो, दादो, दादा, पप्पा, मम्मी, विचार करा पक्का आम्हाला वाचवायला या. जसे यमदूत आले, यमदूत आल्यानंतर अजामिळेनं हाक दिली, नारायण. अरे बोला नारायण. वेदशास्त्र म्हणून सुतीचे वचन, एक नारायण सार नारायणाची कधी तिने आरोळी मारली? एकदाच. हे उपाय लाभाचे कायमस्वरूपी. भगवद्गीतेत श्लोक आहे, स्वल्पमस्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भया. थोडीशी सुद्धा भक्ती केली तुम्ही, थोडीशी सुद्धा, मोठ्या मोठ्या संकटातून तुम्ही दूर होतात.
मागे पुढे उभं राहाय सांभाळित आलिया अंगात निवाराय म्हणून याचा विचार करा की नामा याचा विचार करा. मला एक प्रमाण असं आठवलं तर जो कोणी या अर्थ समजून घेत नाही याच्यापेक्षा मूर्ख माणूस नाहीये. इतका तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तू धनी घेतोय ते शहाणा बना आणि त्याच्यासाठी हा सप्ताह आहे. विठ्ठल आता हा एक स्तर झाला. तुम्हाला भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय मिळतो. आता पुढचा स्तर आपला नाहीये बरं का. तुमच्यापैकी बसलेल्यांचा असेल, आपला तर नाहीये. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग वाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी जागृती सुपानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती सोमनी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग. ज्याच्या जागृतीत स्वप्नात फक्त पांडुरंग आहे. आपला झोपल्यावर आहे का पांडुरंग आला आपल्या समोर, पत्नी येते लवकर उठा. ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे. म्हणून भगवद्गीतेत 5 विषय सांगितलेले: ईश्वर, प्रकृती, जीव, काळ आणि कर्म. पतंजली सूत्रानुसार 5 कोश सांगितलेले: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. त्या आनंदाच्या स्तरावर जायचं आपल्याला. कुठे? आनंदाचा स्तर. तिथे काय हो काय फरक पडत नाही. अहो, भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुनाच्या पुत्राचा वध करण्यात आला. अर्जुन म्हटला मी शस्त्र लागतो, मला युद्ध नाही करायचं. अर्जुन म्हटला नाही. म्हटला कारण देह समीर पेचे देवा, आम्हाला काहीच अपेक्षा नाही तुमची, काहीच म्हणजे काहीच नाही. द्रौपदी म्हटली ज्यावेळेस तिच्या पुत्रांना झोपेत मारण्यात आलं, अश्वत्थामाने मारले, म्हटले काही नाही. विचार करा. आता या स्तरावर तर आपलं नाही बाबा कोणाला. त्या स्तरावर जाण्यासाठी संत जुनागडे महाराज असतील, हे गेलेले आहेत. आमच्या डोळ्यासमोर आहे खानदेश रत्न वैराग्य मूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर. त्यांच्याकडे बघितल्यानंतर ज्यावेळेस ते पंढरपूरला पायी जातात ना, सलाईन लागली, जर त्यांचा ग्रुप पुढे निघून गेला आणि त्यांना पण पुढे दवाखान्यात नेलं, सलाईन लावल्यानंतर त्या गाडी
वाल्याला म्हणतात, भाऊ मला जिथून उचललं तिथं घेऊन जा. तिथून जातात. तुम्हाला मी त्यांना जवळजवळ 25 वर्षापासून बघतोय, निरीक्षण करतोय. लघवीचा त्रास, डायबिटीजचा त्रास, दररोज 35-40 किलोमीटर 10 दिवसात जातात. ते मनमाडून खायदेहून महाराज बरोबर 10 दिवसात पंढरपूरला जातात. डोळ्यासमोर उदाहरणं आहेत, डोळ्यासमोर उदाहरणं आहेत. आणि डॉक्टरनी उभं राहिल्याने सांगितलं तरी उभं राहतात. कुठून येते शक्ती, कुठून येते शक्ती? प्रेमानंद स्वामी महाराज मध्यंतरी त्यांना प्रत्येक महात्मा भेटायला येत होते. परम आदरणीय राजेंद्रदासजी महाराज ते पण भेटायला गेले. सर्वांना वाटलं किडन्या चालू नये, विचार करा, किडनी चालू नये, फक्त राधा राधा राधा, राधे राधे राधे, राधा नावावर ते जगतायत म्हणजे कृपा आहे ती, काहीच त्यांना देणं घेणं नाही. एक व्यक्ती आला, संतांच्या गोष्टी या संस्कृतीच्या गोष्टीत भारतात होतात. म्हणून आज पण लोकांना विचारलं तुम्हाला कुठे जायचं, अमेरिकेमध्ये एखादा मुलगा फॉर्म भरायला जातो, त्याच्यामध्ये काय असतो पहिला प्रश्न, आत्ताच्या घडीला तुझी आई कोणती? बरं, आत्ताच्या घडीला तुझी जी आई आहे ना, तिचा आत्ताचा नवरा कोणता? बरं, आत्ताच्या घडीला तुझी आई आहे ना, अगोदरचा नवरा कोणता? हां, आत्ताचा तुझा बाप कोणता? करंट, हु इज युअर करंट फादर? हे सत्य बरं का, हु इज युअर करंट फादर? हां, हु इज द प्रिव्हियस मदर ऑफ करंट फादर? तुझ्या बापाची अगोदरची बायको कोणती? असे त्यांना 7-8 कॉलम असतात. ती संस्कृती तिकडं नाही, आपण ती संस्कृती इकडं अंमलात आणण्याचा प्रयत्न करतोय. कसं काय शक्य आहे? अमेरिकेत एका व्यक्तीने 10 लग्न केले. किती? 10वं लग्न पहिल्या पत्नीबरोबर केलं. मग त्याला साक्षात्कार झाला, पहिलीच पत्नी चांगली होती. ही इंद्रिय ताब्यात नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम आहेत. इंद्रिय आहार तुमचा व्यवस्थित असला, अहो तुम्ही कुठलाही प्रसाद खा, महाशिवरात्री कुठलाही प्रसाद खा, मन तृप्त होतं. आहार शुद्ध, सत्व शुद्धी, सात्विकता वाढते. त्या सात्विकतेसाठी म्हणून तुकाराम महाराज काय सांगतायत? काय सांगतात? आपला आहार व्यवस्थित पाहिजे. जर तुमचा आहार व्यवस्थित असला तरच तुमचे इंद्रिय व्यवस्थित असतात. एखादी घेतली, तो डिंगडॉंग करतो का? तो म्हणतो ओम नमः शिवाय, हर हर महादेव असं म्हणतो का? काही एखाद्याने दारू पिली तो म्हणतो का असं? काही नाही, तो डिंगडॉंग करायला लागतो. म्हणून आहार आपल्या नितांत काळाची गरज आहे. लहानपणी तुम्ही विचारा, आपण दररोज भाकरी खायचो. काय खातो? भाकरी खायचो, ज्वारी भाकरी. आता पोळ्या आल्या. का आल्या? पोळ्या. आता मी इथं विचारत नाही, इथं मला 100% एवढ्या गर्दीतून 150 ते 200 मला डायबिटीस पेशंट सापडतील. किती? 150 ते 200. म्हणून आपला इतिहास बघा, तो आहार निवडा. त्यांचा काय आहार होता, तो आहार आपण अंमलात आणा, तरच आपले इंद्रिय सरळ राहतील. बाहेरच्याचं हातचं खाताय तुम्ही, तुम्हाला काय गॅरंटी जो संडासला गेल्यानंतर त्यांनी व्यवस्थित हात धुतले? आणि महाराज लोकांच्या गाड्या ढाब्यावर थांबतात. आता ही माझ्या बरोबर माझे मित्र आलेले, आमचे रोहिदास महाराज. आम्ही गावी शिबिर घेतलं होतं. आम्ही कंपल्सरी केलं, जे शिबिरात मुलं येतील ना त्यांना बिना कांद्या लसणाचं प्रसाद. आता ते महाराज म्हणायचे, अरे काय इस्कॉनचे प्रभू, काहीच जरा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तुम्ही विचारा ना का बरं टाळ्या? वर्ष झालं आहे त्यांनी कांदा लसूण सोडला आहे. ते म्हणे मस्त आता गाडीत मी मस्त खारका, खोबऱ्या आणि काजू बदाम ठेवतो म्हणे, आणि जिथं जातात सांगतात मला बिना कांद्या लसूण. मी म्हणत नाही तुम्ही सोडा, ज्याच्या घरात शक्य नाही त्यांनी प्रयत्न करा. कधी प्रयत्न करायचा? द्वादशी, पौर्णिमा, जे उपवास, देवीचे मार्गशीर्ष महिन्यात देवीला कांदा लसूण चालत नाही. ब्राह्मणाला विचारा, किती जणांनी त्र्यंबकेश्वरला पूजा केलेली आहे? बऱ्याच जणांनी केलेली. सांगतो 1.25 महिना कांदा लसूण खायचा नाही. ब्राह्मणाला विचारा का नाही खायचा? त्याचं काहीतरी फळ असायला पाहिजे. म्हणून जर आहार निद्रा व्यवस्थित असेल, झोप पण व्यवस्थित पाहिजे. झोपा 3-4 वाजता झोपतात मुलं. किती? 3-4 वाजतात. किती? 3-4 वाजतात. आपले लोक त्यावेळेस उठतात, काकडा भजनाला उठतात. आजचे काही उठत नसतील, काय हरकत नाही, पण उठायला पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे.
आणि हा 8 तासाचा फॉर्म्युला वापरा. 8 तास झोप, 7 तास झोप आणि 1 तास आराम. 8 तास काम काय, 8 तास झोप, 8 तास काम आणि उरलेले 8 तास आपल्या कुटुंबासाठी दिले पाहिजे. हे घटस्फोट का होऊ राहिले, मुलं बाळं का आणि होऊ राहिले, त्याला आहारच गरजेचा आहे. झोप पण नियमित घ्या, जास्त झोपायचं नाही, कमी झोप घ्यायचं नाही. एखाद्याला साक्षात्कार झाला 3 घंटे झोपल, अरे बाबा तू आजारी होशील, म्हणून याचा विचार करा. म्हणून सर्वांना विनंती आहे, तुम्ही अजून आळंदीला गेलात, तुम्हाला कोणत्या प्रकारचा आहार जर विचारा. अरे कुठे लांब जातात, राऊत बाबांकडे जातात, राऊत बाबा अधिकाऱ्याने बघतात, तुम्हाला दिंड्या न्यायच्या आहेत आणि कांदा लसूण तिखट म्हणा पाहिजे तुम्हाला, तुम्हाला त्याचं फळ कधी मिळेल. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात, जर तुम्हाला भगवान त्याच्या जवळ जायचं असेल, तुम्हाला नामस्मरण करावंच लागेल. पण त्याच्याही पलीकडे जायचं असेल तर काय केलं पाहिजे, अभंगाचं 2रं चरण. युक्त आहार विहार, हो युक्त आहार विहार, आता तुम्ही यूट्यूबला गेलात ना, वारकरी चाले ऐकायला नाही मिळत. मला विशेष आनंद होतो आहे, कारण ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो, आमच्यापेक्षा हे महाराज फिरतात, वारकरी चाली ऐकायला नाही मिळत. वारकरी चाली ऐकल्यानंतर स्वाभाविक भाव तयार होतो. तर मला खरंच ह्या सप्ताह कमिटीचं जितकं कौतुक करता येईल की आपण परम सौभाग्यशाली आहोत. कदाचित भविष्यात आपल्याला असं ऐकायला मिळेल काय माहिती नाही, कारण ही जी पिढी आहेत यांच्यामुळे समजतं आहे की रस काय, भक्ती रस. बँगलोरमध्ये 10 वर्षापूर्वी एका व्यक्तीने 50 रुपयाच्या बिर्याणीसाठी 30 बसेस पेटवल्या. किती? 30 बसेस.
किती जणांनी ऐकलं असेल, नशेमध्ये एका व्यक्तीने आपल्या मुलीचा गळा दाबला. आपण ऐकलं असेल, नशेमध्ये धूत असताना बायकोचा खून केला. आहार बुद्धी राम. संत तुकाराम महाराज काय सांगतात? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. कोणाचं नाव घ्यायला सांगितलं? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ हे नाव गा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. हा जपावा सर्वकाळ. माझं नाव सांगितलं, ईश्वर काळीचं नाव घ्यायचं. माझं नाव सांगितलं काय? भगवान शंकर कोणाचं नाव सांगतात? रामाचं. संत तुकाराम महाराज काय कोणाचं नाव सांगतात? माऊली काय सांगतात? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ही जोपर्यंत आपण समजून घेत नाही, ही अध्यात्माची पहिली स्टेज आहे. जर आपण भगवंताचं नामस्मरण करत नसाल, संत एकनाथ महाराज म्हणतात त्याचे तोंड हे जीवा नाहीये, हे साप आहे साप. नामाविना मुख सर्पाचे ते बीड. जीवा नव्हे लाल सर्पा. सर्प आहे तो, सर्प सर्प आहे. भगवान श्रीकृष्ण कालियावर नाचायला लागलेत. नाचायला लागत असताना संपूर्ण विष त्याच्या मुखातून बाहेर पडल्यानंतर त्यावेळेस नम्र झाला. अगदी आपलं त्याच आहे, तेच आहे. या जिभेतून आपण काहीच बोलत नाही, एकदम चांगलं बोलतो. पण ज्यावेळेस नाम से विमुख तो नर पापिया, हरि विधाया हरि आपली ही जी जीवा आहे ना, ती कालियासारखी फुस 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 करत राहते, कधी व्यवस्थित बोलत नाही. आजकाल 99% प्रॉब्लेम फक्त कशामुळे झाले माहिती आहे का? या जिभेमुळे. कशामुळे? जिभेमुळे. त्या जिभेला शुद्ध करायचं असेल, जसं कालिया शांत आणि नम्र झाला, अगदी त्याच पद्धतीने आपली जीभ जर आपल्याला शांत करायची असेल, त्या जिभेचा कालिया रूप उतरवण्यासाठी ते कृष्ण नाम, राम नाम, हरी नाम घ्यावा लागेल. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो, गोड नाम विठो वाचे, गोड नाम विठो वाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे, गोड नाम विठो वाचे, गोड नाम विठो वाचे, विठो वाचे. हे जे काही प्रमाणात चालू आहे यांचे अनुमोदन आहे. जे काय आपण बोलतोय ते सत्य बोलतोय. ते काय बोलतोय आपण? सत्य. सत्य तू, सत्य तू, सत्य तो विठ्ठला. तर हे कोणाचं स्मरण केलं पाहिजे? विठ्ठलाचं. तर या जीवाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी भगवंताचं स्मरण करायला पाहिजे, देवाचं पूजन करायला पाहिजे, आणि गंगा स्नान म्हणजे गंगेचं नाव घेतलं पाहिजे. दररोज तुळशीच्या प्रदक्षिणा केल्या पाहिजे. अभंगाचं काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. हो काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने,
हो युक्त आहार विहार विहार युक्त आहार विहार तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या तुळशीच्या फेरा प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त विहार स्वतःहून वाजवत आहेत, आनंद लुटत आहेत. सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना भक्ती करायची ना, आपल्या दैनंदिन आयुष्यात फक्त एक गोष्ट आपल्याला भक्ती करू देत नाही. मागच्या आठवड्यात माझ्या एका विद्यार्थ्याने ब्राझीलला येतो, त्याला 2 इंग्लिश गीता, 2 जपमाळ, 2 डिजिटल काउंटर पाहिजे होते. जो व्यक्ती ब्राझीलला ते सामान घेऊन जाणार आहे तो मला म्हटला, सर मला भगवद्गीता वाचायची आहे, पण मी नॉनव्हेज खातो, कसं काय करू. मी त्याला म्हटलं, अरे सूर्याकडे थुंक सूर्याकडे जाते का आपल्या अंगावर येते? आपल्या अंगावर. तुमच्याकडं कसं आहे? आमच्याकडे रिटर्न येते, तुमच्याकडं काय? या भागात पानेवडीला आमच्याकडं खालीच येते. कुठेही जा थुंक खालीच येणार आहे. ती भगवद्गीता आहे ना, काहीच नाही. नित्य नियमाने तुम्ही 2 पानं जरी वाचायचं ठरवलं, 2 पानं, त्याला मी काय रे म्हटलं, तुला एवढी देवाची गोई? तो म्हणे मला देव फार आवडतो, पण ते खातो ना त्याच्यामुळे उमजत नाही. म्हटलं तुला देव नाही आवडत, ते आवडतं. आपला हाच मोठा गैरसमज आहे. जगभरात सगळ्यात जास्त हिंसा असणारी एक जात आहे, आतंकवादी असणारी एक अवलाद आहे. ते हिंसक का आहेत? त्यांच्या आहारामुळे. आणि तुम्हाला किती आयुष्यात जन्म, किती आयुष्य मजा केली, अजून तुमच्याकडून ते नॉनव्हेज सुटत नाही, अजून सुटत नाही. काय इतके वर्षापासून आपण सप्ते करतोय काय? जो मटण चिकन खातो त्याचे पितर रडतात, वरती पितर रडतात. आर्यमा नावाची देवता असते पितृलोकामध्ये, ती संदेश देत असते कावळ्याला, याचा घास घ्यायचा का नाही पितृपक्षात. आर्यमा हे बघशील, नाही थोटांडे हे काही पण लावतात म्हणे. नाही, अरे आता भारत पाकिस्तान मॅच चालू, कुठे चालू आहे? कोलंबोत मॅच चालू आहे, दिसते ना इकडं? अरे दिसते का नाही मोबाईलला? दिसते. मग इकडचं देवाला दाखवायला ते दिसणार नाही का? दिसतं, पण मान्य करायचं नाही. बरं, आपण घास ठेवल्यावर साळुंकी येते का? नाही. चिवचिवचा आहे, चिमणीता येते का? कावळाच काय येतो? त्याच्या मागे शास्त्र आहे. पितरांना कधी आपण नॉनव्हेज देतो का? नाही देत. मग आपण का खायचं? आम्ही एका ठिकाणी गेलो, महाराज धक्का बसला. एक व्यक्ती, शिक्षक, थोडा वाद प्रतिवाद झाला. त्याला मी एकच प्रश्न विचारला. आम्ही भगवद्गीता आणि भागवतम चर्चा करतो. आपला वारकरी संप्रदाय या 2 ग्रंथावर चर्चा करतो. नेहमी लक्षात ठेवा, काय? ज्ञानेश्वरी आणि गाथा. नेहमी. आज कोणी उठलं काही मनानुसार बनवायला लागले. माझ्या स्वप्नात देवाला देव म्हटला असा वाघ, जो बाबा भगवान कृष्णांना रामाला बाजूला ठेवून आपल्याला पुढे करायचं, समजून घ्यायचं हा खोटा बाबा. कोणता बाबा? खोटी ताई, खोटा बाबा. ते पोरग पण म्हणून राहिलं, बाबाचं नाव काढलं घाबरलं ते पोरग. तर तो बाबा काय म्हटला, सर ते ना रस आहे, रस आपल्या शास्त्रात सांगितलंय म्हणे. रस. म्हटलं माझ्याकडं बोललात, कुठं बाहेर नाही बोला, उचलून टाकते म्हटलं तुम्हाला. तुम्ही सांप्रदायिक लोक आहे. मला आज त्या गोविंददादांचं फार कौतुक वाटलं. त्यांच्या घरात माळा आहे, गळ्यात माळा आहे. ते कांदा लसूण खात नाही.
आणि आजची पंगत बिना कांद्या लसणाची. आता कांदा लसूण कसा निर्माण झाला ऐका. तुम्हाला काही समुद्रमंथन दिला सांगत नाही, तुम्ही बऱ्याचदा टी व्हीवर बघितलेली. राऊत बाबांकडे एकदा बसा, त्यांच्या आश्रमात जा. राऊत बाबा काय खडसवतात. आत्ताच मागच्या आठवड्यात नागडोला त्यांचा कीर्तन कार्यक्रम होता. इस्कॉनचा जगभर प्रसार फक्त त्यांच्या प्रसादामुळे झालेला आहे. स्टीव्ह जॉब्स नाव ॲपलचा फाउंडर, तो काय म्हटला, मला एका वेळेचं रविवारचं जेवण मिळावं म्हणून मी कैक मैल पायी चालत जायचो. कैक मैल. तुमचे लेकरं जर तुमच्या ताब्यात असले पाहिजे, जर तुम्हाला वाटत असेल घरी आईने असा स्वयंपाक बनवला पाहिजे, त्याच्यात प्रेम असलं पाहिजे. आजकाल हे पिझ्झा मॅकडॉनल्ड आमच्या नाशिकला, स्विगी हे सुरू इकडं आहे का, आलं काही? बरं आहे, वाचले तुम्ही, वाचले. लेकरांना आवडीचं काय बनवायचं बनवून द्या, नाही तर लेकरं बाहेर जात आहेत, खात आहेत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI म्हणलं आमचं गोडाऊन आहे, आशिया खंडातलं 3 नंबरचं सर्वात मोठं गोडाऊन आहे. त्यांनी हा प्रयोग केला. एक पाव 8 दिवस एका ठिकाणी ठेवला, सुंदर बुरशी लागली, तो कुत्र्याला दिला, कुत्र्याने खाल्ला नाही. तोच पाव बेसन पिठात टाकला, तळला, खायला, एका माणसाला सॉस टाकून दिला. वा क्या पावड आहे. हे काय आहे आपलं? जोपर्यंत आपण आहारावर नियंत्रण आणू शकत नाही तोपर्यंत तुम्ही भक्ती विसरून जा. म्हणून जगभरात जो प्रचार प्रसार झाले, 60% आहार आपलं हृदय शुद्ध करतं, 60%. म्हणून इस्कॉनमध्ये जे भक्त आलेले आहेत ते भक्ती म्हणून आलेत. खिचडी आवडली, प्रसाद आवडला, कारण जैसा अन्न वैसा मन. मायबाप तुमची मोठी जबाबदारी. मुलगा म्हटलं मॅगी 2 कानपट्टीत द्या, त्याला मॅगी कसं काय समजलं, त्याला नूडल्स कसं काय समजले, ही तुमची मोठी जबाबदारी आहे. त्याच्यासाठी संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, मागे बोल ना, चिकनम मटनम आणि अंडनम, असं भगवद्गीतेत कुठेच नाही दिलेलं आहे. आणि आपण बिंदास नियमांची पायमल्ली करतो. समुद्रमंथनाची लीला आहे, सर्वांनी बघितलेली आहे. ज्यावेळेस भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं, मोहिनी रूप धारण केल्यानंतर राहू नावाचा राक्षस ज्यावेळेस तो देवांच्या पंक्तीत येऊन बसला, त्यावेळेस एका देवाने सांगितलं, देवा राक्षस येऊन बसलेला आहे आपल्या पंक्तीत. भगवंत म्हणे नाही, जर राक्षसांकडे शक्ती गेली तर ते काय हाहाकार माजवतात आपल्याला कल्पना आहे. भगवान विष्णूंनी लगेच सुदर्शन चक्रानं आवाहन केलं. जसं सुदर्शन चक्र गेलं, राहूचं शिरच्छेद, आणि राहूचं शिरच्छेद गेल्यानंतर त्याचं रक्त, त्याचं हाड ज्या जागेवर पडलं, जे लाल रक्त पडलं, त्याच्यातून कांदा तयार झाला. जे हाड पडलं त्याच्यातून लसूण तयार झाला. आणि आपण म्हणतो भात आणलाय, आण लसूण, आण कांदा, नंतर होईल खूप मोठा वांदा. मी मनाचं सांगत नाही, याचं श्रीमद भागवतम मध्ये विवरण करण्यात आलेलं आहे. मेन आपला आहार आहे. आहार 90% लोक जे स्वयंपाक बनवतात हॉटेलमध्ये ते एका आजाराने पीडित आहे. मी सांगितलं ना, तुमची वासना उडून जाईल खाणे. सर्वे करण्यात आलेला आहे. एक व्यक्ती वडा बनवत होता. कसा वडा बनवत होता, इथं बगला टाकायचा, मग वडा बनवायचा. क्या स्वाद है. आपले हे इंद्रिय ताब्यात नाही ठेवले, इंद्रिय ताब्यात नाही, बाहेर खायला जातात. माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय, एक अति शांतताप्रिय समाजचा व्यक्ती असा बसलाय, अतिशय शांतताप्रियाचा समाज, कुल्फी काढतोय, असा चोखतोय आणि पाकिटमध्ये टाकतोय. कोणाकडून सामान घ्यायचं ही तरी अक्कल ठेवा. कोणाकडून काय खाद्यपदार्थ घ्यायचे ती तरी अक्कल ठेवा. तरच सप्ताह सफल आहे, तरच आपलं जीवन सफल आहे. हो, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी पहिल्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. नवरात्रीचा उपवास चालू होता. तिथले अमेरिकेतले सगळे लोक शॉक झालेत. हा माणूस फक्त 9 दिवस निंबू पाणी घेत होता. काय 9 दिवस निंबू पाणी. योगीजींचा आहार बघा,
आता ही लोक काय जंगलात बसले का आपल्यासारखं? आपल्यापेक्षा जास्त टेन्शन आहे त्यांना. पण ज्यावेळेस आपलं आहारावर नियंत्रण असतं त्याच्या पुढे काय जातात. विराट कोहली, अनुष्का शर्मा, प्रेमानंद स्वामी महाराज शिष्य झालेले. तुम्हाला वाटतं ते नॉनव्हेज खात असतील? विराट कोहलीने सांगितलं ज्या वेळेस पासून मी नॉनव्हेज बंद केलेलं माझा राग कमी झालेला. त्याचे जुने व्हिडिओ बघा. कॅप्टन असताना असा खवळायचो, काय करू, कोणाला उचलून टाकू, असा करायचा. आहारात बदल केला आणि त्याच्या पत्नीने करायला सांगितलं त्याला. आणि आता परम आदरणीय प्रेमानंद स्वामीजी महाराजांकडून त्यांनी माळा घातली, त्यांनी कांदा लसूण सुटला. आता ज्याचं हार्डवर्क आहे, ज्याचं काम आहे ना, तुम्हाला खायचं असेल खा, पण ज्याला खरंच साधना भक्ती करायची, ज्याला खरंच या जन्मात वैकुंठात जायचं, ज्याला इच्छा असेल मला घ्यायला कोण आलं पाहिजे, वैकुंठातून विमान आलं पाहिजे, त्या लोकांनी नक्कीच तुम्ही आहार कधी लगेच बदल करू नका. सासूबाई म्हणेल बाई त्या काय मास्तरचं ऐक म्हणाली, काय घरात आमचं तांडव केलंय, हे काय कोणाचं इस्कॉनवाले पागल आहे काय, यांचं ऐकते काहीच नाही. ऐका, अतिशय ध्यानपूर्वक ऐका, एकदम सोपी पद्धत. उद्या काय? उद्या काय? महाशिवरात्रीचा उपवास. तो कधी सोडायचा आपल्याला? परवा. त्या दिवशी बिना कांदा लसणाचा स्वयंपाक बनवा. ज्या दिवशी द्वादशी, आज एकादशी, एकादशीचा उपवास सोडत असताना जर तुम्ही कांदा लसूण टाकत असाल, सॉरी, भगवंत स्वीकारतात. भगवंताला काही दिले तरी भगवंत स्वीकारतात. पण ज्याला खरंच पुन्हा यायचंय ना, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, मजा येते ना संसार करताना, खूप गारगार वाटतं ना संसार करताना. ही डोक्याचा भाग वापरा. पुन्हा जन्म न घेण्याची वृत्ती जर आपल्यामध्ये येत नसेल, समजून घ्यायचं आपण बोकड आहे, त्या बोकडाला एकदम हिरवा पाला पोचळा खाऊ घातला जातोय, आणि त्या बोकड्याचं मुंडकं कधी कापतील काही भरोसा नाही. म्हणून त्या आहारावर नियंत्रण करा. ही जीभ जर तुम्ही नियंत्रणात ठेवली, तुमचं पोट नियंत्रणात असतं. पोटाच्या खाली जे जनेंद्रिय ते पण नियंत्रणात असतं. ही जीभ जर तुम्ही नियंत्रणात ठेवली, या जीवेमुळे अनेक संकट ओढवले जातात, अनेक संकट ओढवले जातात, आणि अवांछित संतान पैदा होते, आणि जी देशाला आणि राष्ट्राला घातक असते. म्हणून आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. एकदम सोपं आहे, काही नाही. किती इंद्रिय आपल्याला? 10. वरच्या लेवलचं बोलले. आपल्याला 5 इंद्रिय आहे, 5 विषय वस्तू आहे. किती इंद्रिय आहे? 5. पहिलं कोणतं? दुसरं, तिसरं, चौथं, आणि नंतर त्वचा. जिभेने महाराजांनी सांगितलं, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. झालं, जिभेला काय आज्ञा मिळाली? कोणाचं नाव घ्या? तुम्ही घ्या रे डोळे सुख. डोळ्यानं सांगा ना, काय ते युट्यूब रील्स पाहतात. 2 तास एक मुलगा युट्यूब रील्स घेऊन बसला ना, थकला, तो थकला. त्याला असं वाटलं त्यांनी काय काम केलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये 3 मुलींनी उडी मारली आहे बिल्डिंग वरून. का? गेम चालू होता, टास्क देतात. बाई पेन मधली रिफिल काढ, बाई बेसिन मधला नळ सुरू कर, बाई लाटणं आण, बाई पळपाट आण, बाई आडवी झोप, बाई उड्या मार, बाई खिडकीत जा, बाई तिथून पुन्हा उडी मार, विदाउट तिकीट नरकेद्वार. तुमचा रिमोट तुम्ही मोबाईलच्या हातात दिलाय. बाय बाप सज्जनो, हे जुन्या काळात आम्ही लोक बघायचो, मस्त एकत्र यायचे, झोपायचे. आत्ताच्या घडीला 4 रूम, बाप एका रूम मध्ये, आई दुसऱ्या रूम मध्ये, भावंड दुसऱ्या रूम मध्ये. एकत्र राहायचं असेल ना, फोन करतात, ए कोण आलंय, दरवाजा उघड बरं, बेल वाजते. ह्या मोबाईलने काय अवस्था करून ठेवलेली. तुम्हाला ह्या जगात ठेवत नाही. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये रिअल लाईफ वर्सेस रील लाईफ. आणि हे तुम्हाला सेलिब्रिटी काय वाटतात, ते खूप खुश आहे का? त्यांचे काय काळे धंदे ना, ते तुम्हाला सांगितलं तुमचं चक्कर होऊन जाईल डोकं. म्हणून ह्या मी माझी किडनी द्यायची नाही, ही राधाराणीची कृपा आहे. तुमच्या मनासारखं नाही झालं, किती दिवस म्हणता, ही देवाची कृपा आहे.
तुम्ही नेहमी म्हटलं पाहिजे तुमच्या मनासारखं हो किंवा नाही हो. तुमच्या मनासा पगार कांद्याला भाव मिळाला देवाची कृपा, नाही भाव मिळाला माझं कर्म. प्रत्येक गोष्ट भगवंताची कृपा म्हणून भगवत इच्छा. काय म्हणायचं? एक भगवंताचा भक्त काय झालं तो का म्हणायचं? भगवत इच्छा. काय इच्छा? बायकोची नाही, भगवत इच्छा. त्याचा घोडा निघून गेला. घोडा निघून गेल्यानंतर लोक म्हटले अर काही खरं नाही तुझं. तो काय म्हणायचा? भगवत इच्छा. 8 दिवस झाले तो घोडा जंगलात गेला, तर नंतर त्यांनी 7-8 घोडे बरोबर आणले. 7-8 घोडे बरोबर आणल्यानंतर तो अरे तुझ्याकडे नवीन घोडे आले. तो काय म्हटला? भगवत इच्छा. भगवत इच्छा. नंतर घोड्याचं राखण करत असताना घोड्या आणि गाढवापासून जपून राहावं. का? लात नाही मारत, बरोबर ना? मारतो का? हा, बाहेर लात मारली, त्या भक्ताच्या मुलाचा पाय तुटला. सगळं अरे काय रे, नवीन दुविधा झाली, नवीन बिकट परिस्थिती आली. तो काय म्हटला? भगवत इच्छा. हिटलरने आदेश दिला, फरमान सोडलं, ज्या गावात तरुण मुलं असतील त्यांना उचला. विंचूरचे बरेचसे तरुण मुलं इथे बसलेले, बरेचसे वाढण्यासाठी पण तयारी करतायत. हिटलरने असं नाही केलं. जे तरुण आहे त्यांना उचला. सर्व तरुण उचलले गेले, फक्त त्या भक्ताचा मुलगा राहिला. का? पाय तुटला होता. ते सर्व तरुण गेले युद्धाला. गेल्यानंतर भगवान को प्यारे हो गए. ते म्हणलं बापरे तुमचं लेकरू वाचलं. ते काय म्हटले? भगवत इच्छा. जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही भगवत इच्छा भगवत इच्छा, तोपर्यंत समजून घ्यायचं आपण देवावर काहीतरी भार ठेवतोय. एवढं वर्ष ऐकून सुद्धा तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरून गेली मी म्हणती माझे. तर ही कृपा भगवंताची, ही कृपा तुम्ही स्वीकारत चला. तुम्हाला कीर्तन समजो न समजो, पण हे हरिनाम तुम्ही घेत राहा. आपण तो हरिनामाचा चमत्कार बघणार आहोत. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. बोला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. माझी सर्वांना विनंती आहे, काही टेन्शन नका घेऊ. ज्यावेळेस सुई टोचली जाते सलाईद्वारे, तुमचा पतिदेव तो त्रास वाटून घेत नाही. तुमची आई, तुमची बहीण, तुमची सासू तो त्रास वाटून घेत नाही. तुमच्या पायाला लागलं, फक्त 2च व्यक्ती जाणू शकतात, एक स्वतः तुम्ही आणि भगवंत. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. सर्वांनी जिथे आहात उभे राहा जागेवर. सर्वांनी हात वरती करा. आता अशी टाळी. मी दिसतोय ना, हात दिसत. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. बोला बाबा. आता उडी 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 उडी. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. आता उडी 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 उडी.
आता उजवा पाय हलवायचा डावीकडे उजवीकडे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 दोन्ही पाय हलवा गायक मंडळी म्हणायचे विठ्ठल 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 विठ्ठला संपूर्ण कीर्तन नाही समजत चालेल बाबा एवढं तरी काय हरकत नाही हा विठ्ठल 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 विठ्ठला लावली मोठ्याने मी इंग्लिश मीडियमचा शिक्षक आहे ना ते बोलण्याच्या ओघात लावली म्हणजे मोठ्याने माझे शाळेचे पालक सुद्धा आलेले ते मला घेऊन आलेले आहेत त्यांची मुलं पुण्याला आहेत हां लावली म्हणजे मोठ्याने विठ्ठल 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 विठ्ठला पुरुष मंडळी बोला महिला मंडळ सगळा काय बोलू राहिले घरातली आवाज आहे मोठ्याने सर्वात बोला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल